माहितीये एक आंब्याचं छोटंसं रोप घ्यायचं, त्याला कटिंग करायचं आणि त्याला मध्ये चिरायची. साधारणतः 2 ते 3 इंच आतमध्ये चिरावं लागतं. ज्या झाडाला जास्त आंबे येतात त्याचं जे पुढची जी फांदी असते, जसं की आता हे बघून घेताना याचं जे फुल बघा, इथून नवीन पाळवी येणार आहे असं बघून घ्यायचं. इथून कट करतो, ती पानं सर्व कट करतो, व्ही आकारामध्ये सोलतो. हे जे छोटं रोप घेतलं तर व्ही मध्ये चिरलेलं त्याच्यामध्ये आपण ऍड करतो. याची साल आणि याची साल व्यवस्थित एका साईडून व्यवस्थित जॉईंट करायला लागते. एका साईडून नाही झाली तरी चालते, त्या प्लास्टिकच्या पट्टीने बांधावं लागतं. एक दुसऱ्याला मिळवतात म्हणून याला जॉईंट कलम असं म्हटलं जातं. 30 दिवसानंतर आपल्याला ॲक्युरेट कळतं की कलम सक्सेसफुल झालं की नाही. काला पडला वरचा तर पूर्ण मेला समजून जातं. जर का हिरवाच असेल तर सक्सेसफुल झालंय तुमचं कलम. दुसरं आहे भेट कलम. जसं की रामफळला तुम्हाला जर का कलम करायचंय, रामफळचं छोटंसं एक रोप घ्या कुंडी सकट. एक रामफळचं भलं मोठं झाड घ्या ज्याला फळं भरपूर येतात. त्याच्या फांदीला आपल्याला एक ग्राफ्ट करायचं. जसं की हे आहे फांदी, याची 4 ते 5 इंचाची साल सोलायची आणि ही एक कुंडी सकट झाड आहे, याची 4 ते 5 इंचाची साल सोलायची आणि झाडावरती डायरेक्ट एक दुसऱ्याला मिळवायची. याला म्हणतात भेट कलम. याला म्हणतात भेट कलम. साली साल व्यवस्थित मिळवल्यानंतर रशीने बांधून घ्यायची. एक 30 दिवसानंतर जर का ती साल जे आहे मिळाल्यानंतर आपण जे रोपला हे घेतलं, छोटं रोप घेतलंय कुंडी सकटवाला, त्याची वरची फांदी लाईट कट करत घ्यायची. ज्याला आपण ग्राफ्ट केलं त्याची खालून कट करत घ्यायची. ज्या वेळेस हे जे छोटं झाड आहे, अन्नवाहिनी जेव्हा या झाडाला पुरवठा करत राहील त्यावेळेस ते आपण दोन्ही एका साईडची कट करतो, याची खालून आणि याची वरून. कळते तुम्हाला? याला म्हणतात भेट कलम.